Okay, good morning. Am I audible? Yes, sir. Okay. So today we will start the unit number 4, that is surveying, remote sensing and GIS. So the syllabus of this unit was deducted. That's why only 1 or 2 lectures required to finish this particular chapter. Okay. So we will see the what basic syllabus of this particular unit, whatever uh, we have to face for the examination. So unit number 4 is surveying, remote sensing and GIS. Okay. So what is surveying? So if you see this picture, you will realize what we have to do in surveying, or we have discussed in the branches of civil engineering. In that part, we have discussed about the surveying and leveling branch. आपण डिस्कस केलं होतं सर्वेइंग अँड लेवलिंग ब्रँच ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, त्याच्यामध्ये आपण सर्वेइंगचा थोडासा पार्ट डिस्कस केला होता. सो कोण सांगेल व्हॉट वी आर हिअर डुईंग? काय करतो आपण सर्वेइंग मध्ये, की जे आपण फर्स्ट युनिट मध्ये काही थोडंसं डिस्कशन केलं होतं याच्यावरती. एनीवन? Surveying includes measurement of distance and angles in horizontal and vertical Good, planes. good, 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 good. Surveying includes we are measuring the distances in the horizontal or vertical plane, or we are measuring the angles in the horizontal or vertical plane. म्हणजे कोणतंही सिव्हिल इंजिनिअरिंगचं स्ट्रक्चर जर तुम्ही घेतलं तर ते स्ट्रक्चर विदाउट सर्वेइंग स्टार्ट होत नाही. बिल्डिंगला डायमेन्शन्स आहेत. डायमेन्शन्स किती बाय कितीची बिल्डिंग आहे, दॅट इज द मेजरमेंट. इन हॉरिझॉन्टल किती हाईटची बिल्डिंग आहे, दॅट इज द मेजरमेंट. प्रत्येक फ्लोअरची हाईट किती आहे, 3 मीटर. किती फ्लोअर आहेत, 9 फ्लोअर. 9 त्रिक 27 मीटरची बिल्डिंगची हाईट होणार. सो दिस इज द मेजरमेंट इन व्हर्टिकल और हॉरिझॉन्टल प्लेन, and without this we cannot complete any project, any civil engineering structure. Okay, so we'll see what is civil engineering or what is surveying. Okay, so if you see what is surveying, surveying is an art of determining the relative position of points or object. Surveying is art of determining the relative position of points or object. एखादा एरिया आहे, एखाद्या एरियामध्ये इथे एक झाड आहे, इथे एक खड्डा आहे, शेततळ आहे, या ठिकाणी एक ऊसाचं क्षेत्र आहे, असं काही असेल, या ठिकाणी बंगलो आहे, अशा पद्धतीचं कोणताही एरिया असेल तर त्या कोणत्याही एका पॉइंट, झाड म्हणजे आपण पॉइंटनी बघतो. ऑब्जेक्ट म्हणजे तुमचं हे घर हे ऑब्जेक्ट झालं. अशा पद्धतीचं रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पॉइंट्स ऑर ऑब्जेक्ट. रिलेटिव्ह पोझिशन म्हणजेच या झाडाची जे काय बॉटम आहे त्या बॉटम पासून या घराचा टॉप किती आहे, म्हणजे एकमेकापासूनची उंची. झाडाच्या बॉटम पासून घराचा टॉप किती उंचीवरती आहे, दॅट इज द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पॉइंट ऑर ऑब्जेक्ट. एखाद्या पॉइंटचं किंवा एखाद्या ऑब्जेक्टची एकमेकापासूनची उंची काढणे, दॅट कम्स अंडर द सर्वेइंग. देन हाऊ, कशी काढायची? ऑन, अबो और बिनीथ ऑफ द सरफेस ऑफ अर्थ. ऑन, अबो और बिनीथ म्हणजे जमिनीच्या वरती किंवा जमिनीच्या खालती. जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली म्हणजेच अर्थवरती, जमिनीच्या ग्राउंडच्या अबो और ग्राउंडच्या बिलो आपण हे फाइंड आउट करतो. रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पॉइंट और ऑब्जेक्ट अबो और बिनीथ द सरफेस ऑफ अर्थ. पृथ्वीच्या वरती, पृथ्वीवरती जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली एखाद्या पॉइंटची एकमेकापासूनची उंची काढणे. बाय मीन्स ऑफ डायरेक्ट और इनडायरेक्ट मेजरमेंट. बाय मीन्स ऑफ डायरेक्ट और इनडायरेक्ट मेजरमेंट.
डायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, तर एक टेप घ्यायचा आणि 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मोजायचं, डायरेक्ट मेजरमेंट झालं. बरोबर आहे की नाही? Yes, sir. एखाद्या टेपनी 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मेजरमेंट केलं म्हणजे डायरेक्ट मेजरमेंट झालं. आणि इनडायरेक्ट मेजरमेंट म्हणजे काय, तर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आपल्याकडे बरेचसे इन्स्ट्रुमेंट आहेत की जे आता आपण पाठीमागच्या स्लाइड मध्ये पाहिलं इन्स्ट्रुमेंट. तर ते इन्स्ट्रुमेंट एका ठिकाणी प्लेस करतो आणि त्या 2 ऑब्जेक्टला आपण बायसेट करून त्या 2 ऑब्जेक्ट मधला इन्क्लिनेशन अँगल काढतो. इन्क्लिनेशन अँगल काढून त्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स आपण बाय फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो, ट्रिग्नोमेट्री यूज करून. सो दॅट इज द इनडायरेक्ट मेजरमेंट. म्हणजे त्या 2 पॉइंटला पर्टिक्युलर कोणताही टच न करता आपण डायरेक्ट इन्स्ट्रुमेंट वरून अँगल मेजर करतो, किंवा त्या पॉइंटला जर बायसेट केलं तर टोटल स्टेशन एक इन्स्ट्रुमेंट आहे आपल्याकडं सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, की जे इन्स्ट्रुमेंट एखादा कोणताही पॉइंट असू द्या, त्या पॉइंटला बायसेक्ट झालं म्हणलं की मॅग्नेटिक जे रेडिएशन्स असतात लेझर पद्धतीनं, त्या ऑब्जेक्ट वरती लेझर पडला त्या इन्स्ट्रुमेंटचा की ऑटोमॅटिक किती डिस्टन्स कव्हर झालं लाईटचा आणि डिस्टन्सचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे ना. प्रकाशच्या वेगावरती आपण किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो ते आपल्याला फॉर्म्युला आहे, त्याचं प्रिन्सिपल आहे. त्या प्रिन्सिपल वरती हे वर्किंग करतं. म्हणजे एक मशीन पासून सोडलेला रेज आहे, तो ऑब्जेक्टवर धडकला, ऑब्जेक्टवर धडकून परत इन्स्ट्रुमेंटकडे आला आणि जे काय ट्रॅव्हल पाथ आहे त्याच्यावरून आपण ते किती डिस्टन्स आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. सो दॅट इज द इनडायरेक्ट मेजरमेंट. इनडायरेक्ट मेजरमेंट ऑफ डिस्टन्स, डायरेक्शन, इलेव्हेशन इन हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल प्लेन. काय करतो आपण, पृथ्वीवरती 2 पॉइंट मधल्या जमिनीच्या वरती असेल किंवा जमिनीच्या खालती असेल, डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट मेजरमेंट घेऊन आपण डिस्टन्स मेजर करतो, किंवा डायरेक्शन, एका ऑब्जेक्ट पासून दुसरा ऑब्जेक्ट कोणत्या डायरेक्शनला आहे, किती डिस्टन्सवर थिटा इन्क्लिनेशननी आहे. त्यानंतर इलेव्हेशन म्हणजे एकमेकापासूनची उंची इन हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल प्लेन, दॅट इज दी सर्वेइंग. व्हॉट इज सर्वेइंग? बघा, सर्वेइंग इज अ आर्ट ऑफ डिटरमाइनिंग द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पॉइंट्स ऑर ऑब्जेक्ट. सर्वेइंग इज अ आर्ट ऑफ डिटरमाइनिंग म्हणजे काढणे, डिटरमाइन म्हणजे शोधून काढणे किंवा फाइंड आउट करणे. द रिलेटिव्ह पोझिशन ऑफ पॉइंट ऑर ऑब्जेक्ट, एखाद्या पॉइंटची किंवा ऑब्जेक्टची रिलेटिव्ह पोझिशन म्हणजेच उंची, अबो ऑर बिनेथ दी सरफेस ऑफ अर्थ, जमिनीच्या वरती किंवा खाली, बाय डायरेक्ट और इनडायरेक्ट मेजरमेंट, डायरेक्ट मेजरमेंट केणे किंवा इनडायरेक्टली मेजरमेंट करणे. काय मेजरमेंट करायची इनडायरेक्टली? डिस्टन्स, डायरेक्शन, इलेव्हेशन इन दी हॉरिझॉन्टल और व्हर्टिकल प्लेन. गॉट इट? दी डेफिनेशन ऑफ सर्वेइंग. Yes, sir. सिंपल आहे. The main object of surveying is to prepare plan or map of the area to be surveyed. मेन ऑब्जेक्ट काय आहे आपलं सर्वे करण्याचं? तर प्रिपेअर प्लान और मॅप ऑफ दी एरिया टू बी सर्वेड. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन करायचे आहे, हा बिल्डिंगचा एरिया आहे. वी हॅव टू कन्स्ट्रक्ट बिल्डिंग. मग हा बिल्डिंगचा एरिया आहे. मग आपल्याला आपण प्लॅन काढला बिल्डिंगचा, बंगलोचा, हॉल, बेडरूम, किचन, स्टेअरकेस, काय जिना असेल ते काहीतरी डिस्टन्स बाय काहीतरी डिस्टन्स असा प्लॅन जर तयार होतो की नाही आपला, लेंथ इंटू विड्थ नाही, त्याचा एरिया त्याचा एरिया मिळणार की Yes, नाही sir. आपल्याला. मग आता तो कागदावरती पेपरवरती काढलेला प्लॅन ग्राउंडवरती एक्झिक्यूट करायला पाहिजे की नाही आपल्याला. बिल्डिंग कागदावरतीच उभी राहते का आपली? ग्राउंडवरती उभी राहते. कन्स्ट्रक्शन करतो आपण. मग त्या एरियात किंवा त्या पेपरवरती जो आपण प्लॅन लेआउट केलेला आहे, काढलेला आहे, तो प्लॅन आपल्याला ऍक्च्युली तो पेपरवरती पण कसा काढतो आपण? अगोदर आपली जमीन किती आहे आपण हे चेक करतो आणि त्यानंतर पेपरवरती काढतो. समजा एखाद्या कंजेस्टेड एरियामध्ये आपली जागा आहे, सिटीमध्ये एखाद्या, तर तेवढ्या जागेत आपल्याला घर बसवायचं आहे, तर आपण अगोदर मेजरमेंट घेतो किती फूट बाय किती फूट आपली जागा आहे, आणि त्याच्यावरून आपण इंजिनियरला सांगतो की प्लॅन तयार करा. आणि जर मोकळ्या आपल्या जागेमध्ये जर घर असेल तर तिथं काही डिस्टर्बन्सच नाहीये. तुम्हाला कशा पद्धतीचं घर पाहिजे तेवढंच जर सांगितलं तरी तुम्हाला
इंजिनियर त्या पद्धतीनं तुम्हाला प्लॅन काढून देतो. जे काय स्टँडर्ड रिक्वायरमेंट आहेत, हॉल किती साईजचा पाहिजे, किचन किती साईजचं पाहिजे, बेडरूम किती साईजचं पाहिजे, कोणत्या डायरेक्शन पाहिजे, याचा विचार करून इंजिनियर तुम्हाला काढून देतो. मग टू प्रिपेअर प्लॅन ऑर अ मॅप, म्हणजे काढलेला प्लॅन जर ग्राउंड वरती एक्झिक्यूट करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, प्लॅन वरची डायमेन्शन प्रमाणे अगोदर मेजरमेंट टाकून घ्यावं लागेल साईट वरती. मग इथे लिहिलेलं आहे टू प्रिपेअर प्लॅन ऑर मॅप ऑफ एरिया टू बी सर्वेड. जो एरिया तुम्हाला सर्वे करायचा आहे, ज्याच्यावरती कन्स्ट्रक्शन करायचं आहे, त्याचा प्लॅन किंवा मॅप आपल्याला काढण्यासाठी आपण सर्वे करतो. अ प्लॅन ऑर मॅप is the horizontal projection of an area shows only horizontal distances of point. बरोबर आहे की नाही? This is the one of the point. This is the second point. Horizontal distances measure करतो की नाही प्लॅन वरती आपण? Yes. का प्लॅन वरती आपल्याला उंची दिसते? नाही दिसत उंची. प्लॅन म्हणजे आपण वरून पाहिलेला, टॉप व्ह्यू मधून पाहिलेलं स्ट्रक्चर असतं ते. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला लेंथ आणि विड्थ फक्त दिसते, उंची दिसत नाही प्लॅन मध्ये, वरून पाहत असतो म्हणून. मग हे फक्त काय दिसतात? हॉरिझॉन्टल डायमेन्शन. बरोबर आहे की नाही? हॉरिझॉन्टल डिस्टन्सेस फक्त दिसतात प्लॅन मध्ये. आणि मग जे मेन ऑब्जेक्टिव्ह काय सर्वेंगचं, तर आपल्याला एखाद्या एरियाचा, एखाद्या बिल्डिंगचा प्लॅन किंवा मॅप तयार करायचा असेल तर आपल्याला अगोदर सर्वे करावा लागतो. म्हणजेच काय, तर ती जागा किती बाय किती एरियाची आहे. मग ती टेप न मेजर करा किंवा इनडायरेक्ट मेजरमेंट न करा किंवा इनडायरेक्ट मेजरमेंट न करा. गॉट इट सर्वेइंग? Okay. So next, what are the objectives? What are the objectives of surveying? So objectives or purpose of surveying. कशासाठी सर्वे करायचा? First objective, to determine the relative position of existing feature of the ground. काय तर जमिनीचा उतार असा आहे, या ठिकाणची उंची आणि या ठिकाणची उंची डिफरन्स आहे की नाही? आहे की नाही? या ठिकाणच्या पॉइंट मध्ये या ठिकाणच्या उंचीमध्ये डिफरन्स आहे की नाही? Yes, sir. मग आपल्याला रिलेटिव्ह पोझिशन म्हणजे याच्या रिस्पेक्ट टू याची उंची किती आहे, याच्यापासून किती कमी आहे. आणि ती उंची म्हणजे काय करणार आपण? हा डिफरन्स, ही उंची झाली की नाही दोघांची, याचा बॉटम पासून याच्या बॉटम पर्यंत जी काय उंची आहे ती उंची काढणे म्हणजे रिलेटिव्ह पोझिशन ऑफ एक्झिस्टिंग ग्राउंड. आहे ह्या नॅचरल ग्राउंड वरती दोन पॉइंट आपल्याला माहित असतील तर त्या दोन पॉइंटचा आपल्याला जर उंची काढायची असेल, एकमेकापासून किती उंचीवरती आहे, तर त्याला आपण रिलेटिव्ह पोझिशन असं म्हणतो. सेकंड ऑब्जेक्टिव्ह, टू लेआउट ऑर मार्क्ड पोझिशन ऑफ प्रपोज्ड स्ट्रक्चर ऑन द ग्राउंड. टू लेआउट our marked position of proposed structure on the ground. ग्राउंड वरती एखाद्या स्ट्रक्चरचं प्रपोज्ड म्हणजे आपण तुम्ही कन्स्ट्रक्शन करणार आहात. एखाद्या बंगलोचा तुम्ही प्लॅन केलाय, आता तो प्लॅन केलाय म्हणजे त्या प्लॅन प्रमाणे ते स्ट्रक्चर तुम्हाला काय करायचं आहे, त्या ग्राउंड वरती कन्स्ट्रक्शन करायचं आहे. मग त्याचं मार्किंग करायला पाहिजे की नको? कॉर्नर पॉइंटचे लेआउट काढलं पाहिजे की नको? तर कसंही कोणत्याही डायरेक्शनला कसंही चालेल का? फर्स्ट पॉइंट मार्क केल्यानंतर सेकंड डायरेक्शन राईट अँगल मध्ये असली पाहिजे, या डायरेक्शनला. या डायरेक्शनला परत हे राईट अँगल मध्ये असलं पाहिजे आणि हे मेजरमेंट घेतलं पाहिजे. इथून परत एंड आला की हे, तेव्हाच तुमची बिल्डिंग उभा राहणार आहे की नाही? Yes, sir. हे अगोदर कन्स्ट्रक्शन करायच्या अगोदर हे पॉइंट मार्क करतो आपण. हे जे कॉर्नर पॉइंट आहेत ना, हे कॉर्नर पॉइंट मार्क करतो, त्याला आपण काय म्हणतोय? लेआउट मार्क करणे म्हणतो. पाहिलंय की नाही? बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करायच्या अगोदर बघा बांबूचा असा सापळा बाजूनी लावलेला असतो, पाहिलंय का तुम्ही? Yes, sir. हा, मग त्याला आपण लेआउट असं म्हणतो. म्हणजे अगोदर आपल्याला कॉर्नर पॉइंट मार्क करणं मस्ट असतं बिल्डिंग लाईन आउट करताना. बिल्डिंगचा लेआउट म्हणजे पेपरवरचा प्लॅन हा आपल्याला ग्राउंड वरती एक्झिक्यूट करायचा असतो. त्या केसमध्ये प्लॅन
ग्राउंड पेपर वरती किती डिस्टन्स आहे, मग एक पॉइंट आपण मार्क करतो ग्राउंड वरती आपली जी जागा आहे त्या जागेप्रमाणे, आणि तिथून आपण दुसरे सगळे कॉर्नर पॉइंट आपण विथ रिस्पेक्ट टू त्या फर्स्ट पॉइंटने आपण डिस्टन्स मेजर करून मार्क करत असतो. सो दॅट इज द सेकंड ऑब्जेक्टिव्ह. थर्ड ऑब्जेक्टिव्ह टू डिटरमाइन द एरिया, व्हॉल्यूम अँड अदर रिलेटेड क्वांटिटीज. थर्ड पॉइंट इज टू डिटरमाइन एरिया, व्हॉल्यूम अँड अदर रिलेटेड क्वांटिटीज. एरियासाठी किती डायमेन्शन लागतात हो? किती डायमेन्शन पाहिजेत एरियासाठी? Length, width. म्हणजे 2 डायमेन्शन पाहिजेत की नाही? Yes. व्हॉल्यूम साठी? व्हॉल्यूम किती डायमेन्शन लागतात? लेक्चर अटेंड जवळपास 47 स्टुडंट सध्या अटेंड करतायत. कुणालाही एवढं लक्षात येत नाहीये का मला आन्सरच देऊ शकत नाही तुम्ही, का तुमचं काय चाललंय स्वतःच? Sir, 3. 3 dimensions. काही इकडे लक्ष नाही लेक्चर कडे, का तुम्ही ऑन करून तुमचं काम चालू आहे, का कुठे घरी निघून गेलाय बाहेर? बाकीचे स्टुडंट जे आन्सर देत नाहीत ते. So 3-dimensional. So if we have to calculate volume, so then we have to require at least 3 dimension. Length, width and depth is required. सिंपल आहे का? आजच्या टॉपिक मधलाच हा व्हॉल्यूम हा वर्ड आहे का? कधीपासून तुमच्याकडे हा तुम्हाला वर्ड माहित आहे? 4th, 5th, 6th स्टँडर्ड पासून तुम्हाला माहित असेल. काही लोकांना फर्स्ट स्टँडर्ड पासून सुद्धा माहित असेल, कॉन्व्हेंटचे स्टुडंट असतील त्यांना. So area required 2 units, volume required 3 dimensions. So सर्वे करायचा आहे म्हणजे आपल्याला एरिया काढायचा आहे. एखादा तुमचा प्लॉट आहे काहीतरी शेप मध्ये, याचा एरिया काढायचा आहे, किती एरियाचा आहे त्याच्यावरून तुम्हाला कळणार ना किती गुंठ्याचा प्लॉट आहे तो. बरोबर आहे की नाही? माझ्याकडून तुम्ही प्लॉट घेताय आणि मी माझ्याकडून तुम्ही प्लॉट घेताय, मी सांगितलं 1.5 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि प्लॉट आहे 1 गुंठ्याचा, मेजरमेंट करून घेणार की नाही मला पैसे देणार आहे म्हटल्यानंतर? Yes, sir. Yes, sir. तिथं तर बोलचाल की नाही? मग आता नाही बोलला तर? जे बोलत नाही त्यांच्यासाठी सांगतोय, तिथं तर बोलाल की नाही? पैसे देणार आहे म्हटलं तिथं बोलणार, तिथं घेणार टेप मोजून घेणार. किती बाय कितीचा 1 गुंठा असतो? 33 बाय 33 फीट, 33 बाय 33 फुटाचा 1 गुंठा असतो. मग 33 बाय 33 फूट मोजून घेणार तुम्ही 1 गुंठ्याचं प्लॉट विकत घेताना. 1.5 गुंठ्याचा असेल तर त्याच्यामध्ये ऍडिशन करणार. आता असं नाही की 33 बाय 33 म्हणजे बरोबर स्क्वेअर असेल. 33 बाय 33 म्हणजे स्क्वेअर झालं की नाही? Yes, sir. हा, मग तुमचा प्लॉट स्क्वेअर असेल असं नाहीये. तो 20 बाय 50 असेल, असं काही असेल. 20 बाय 48चा असेल, 22 बाय 38चा असेल, कसंही असेल तो प्लॉट. फक्त मेजरमेंट तुम्हाला 1 गुंठा, 1.5 गुंठा, 2 गुंठ किंवा 1 एकर क्षेत्र, 2 एकर क्षेत्र, मग ते त्या पद्धतीनं तुम्हाला मेजरमेंट करून घ्यावं लागेल. कमी म्हणलं हा 1 एकराचा प्लॉट आहे म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून 1 एकराचा प्लॉटचे पैसे देणार मला? नाही देणार. तुम्ही मेजरमेंट करणार, हा बरोबर 1 एकर भरतोय का? 1 एकर म्हणजे 40 गुंठ. मग आता 40 गुंठ म्हणजे एका गुंठ्यात 33 बाय 33 फूट. मग तुम्ही त्या पद्धतीने मेजरमेंट करून घेणार, म्हणजे एरिया, म्हणजे सर्वे केला तुम्ही. बरोबर आहे की नाही? 1 एकर क्षेत्राचा किंवा एका गुंठ्याच्या प्लॉटचा किंवा 2 गुंठ्याच्या प्लॉटचा मेजरमेंट करून तो विकला किंवा परचेस केला म्हणजे काय केला तुम्ही? हो, सर्वे केला. तसंच व्हॉल्यूम, व्हॉल्यूमला काय रिक्वायर्ड आहे? खड्डा. 3 डायमेन्शन्स आहेत.
3 डायमेन्शन्स आहेत, Length, लेंथ आहे, width, विड्थ आहे, अशा पद्धतीने 3 डायमेन्शन्स आहेत. ही लेंथ आहे, ही विड्थ आहे आणि ही डेप्थ आहे. काय फुटिंग साठी खड्डा काढायचा आहे, किती डेप्थचा काढायचा आहे? 2 लेबर लावलेत तुम्ही खड्डा खोदण्यासाठी. एक तर तुम्ही लमसम रेट वरती लावाल, तुम्हाला मी 1000 रुपये देतो हा खड्डा काढून द्यायचा, किंवा मेजरमेंट रेट वरती असेल. जर तुम्ही 1.5 मीटर क्यूब माती खोदली तर तुम्हाला मी 1000 रुपये देईल. 1.5 मीटर क्यूब, 1.5 मीटर क्यूब माती खोदायचे म्हणजे कमीत कमी 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1.5 मीटर अशा उंचीचा तर खड्डा लागेल. 1 मीटर विड्थ, 1 मीटर लेंथ आणि 1.5 मीटर उंची, तेव्हा तो 1.5 मीटर क्यूबचा होईल. बरोबर आहे की नाही? तिन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? व्हॉल्यूम आहे ना. येस सर. म्हणजे 1 मीटर 1.5 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर असा जर खड्डा काढला तरच त्याचं 1.5 मीटर क्यूब एवढं 1.5 मीटर क्यूब एवढा व्हॉल्यूम होईल. मग त्यावेळी तुम्ही त्याला 1000 रुपये देणार आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये काम करून घ्यावं लागतं. एरिया मेजरमेंट, किती एरियाचं तुम्ही शटरिंग केलं, कॉलमला तुम्ही बाहेरनं फॉर्मवर्क लावता की नाही आणि परत कॉन्क्रीट ओतता आतमध्ये, पाहिलंय की नाही? येस सर. स्टील उभा केल्यानंतर कॉलमला साईडनी काय लावता तुम्ही? त्याला फॉर्मवर्क असं म्हणतो आपण, किंवा शटरिंग असं म्हणतो. मग किती 10 कॉलम आहेत, 10 कॉलमला तुम्ही किती उंचीला ते शटरिंग केलं त्याच्यावरून रेट असतो. 110 रुपये स्क्वेअर फीटचा रेट असतो त्या शटरिंग वाल्यांना दिलेला तुम्ही. मग 110 कॉलम केले, किती मीटर क्यूबचं, किती स्क्वेअर मीटरचं शटरिंग झालं किंवा किती स्क्वेअर फीटाचं शटरिंग झालं, त्याच्यावरून तुम्ही त्यांना त्या दिवसाचे पैसे देणार असता. मग याच्यासाठी एरिया व्हॉल्यूम हा एक सर्वे झाला. ओके. अँड अदर रिलेटेड क्वांटिटीज म्हणजे आता सपोज हा एक रोड आहे, या एरियावरती तुम्हाला रोड कन्स्ट्रक्ट करायचा. आता ही ग्राउंड लेवल सारखी आहे का हो? नाही. मग तुम्हाला रोड कन्स्ट्रक्ट करायचा, मग तुम्ही काय करणार आहे? अशा पद्धतीनं ही तुमची रोडची लाईन असणार आहे. मी जी इथं लाईन मारली ही रोडची. मग हा पार्ट काय होतो, कमी पडतोय की नाही मातीला इथं? हा पार्ट जास्त होतोय की नाही? परत हा पार्ट कमी पडते माती, हा पार्ट परत जास्त होतोय, परत इथं कमी पडते, परत इथं जास्त होतंय. मग काय करणार तुम्ही? जास्त झालेला पार्ट काय करणार? कटिंग आणि एम्बॅकमेंट. हा, कटिंग आणि एम्बॅकमेंट जे आपण रोड मध्ये पाहिलं, जास्त जो पार्ट आहे तो कट करायचा आणि जिथं खड्डा आहे तिथं भरायचा. आणि काय करायचं तुम्ही? ही रोड जो आपला दिसतो, आता हे असं चालणं तुम्हाला चांगलं वाटत होतं का? नव्हतं. आता हा रोड दिसतोय, ती लाईन कशी दिसते बघा, व्यवस्थित लेवल मध्ये दिसते की नाही? मग हे जर कटिंग फिलिंग केलं तर त्याच्या क्वांटिटी किती कट करावं लागेल आणि किती फिल करावं लागेल, किती एम्बॅकमेंटचा पार्ट येतोय आणि किती फिलिंग कटिंगचा पार्ट येतोय, याचं कॅल्क्युलेशन करावं लागतात तुम्हाला. फायनल इयर मध्ये क्वांटिटी सर्विंग अँड व्हॅल्युएशन मध्ये सिव्हिल मध्ये एक सब्जेक्ट आहे, क्वांटिटी काढायच्या. किती मटेरियल लागेल? एक ट्रॅक्टर एका ट्रॅक्टर मध्ये किती ब्रास वाळू बसते? कोण माहित आहे? कुणाचा बिझनेस आहे का घरचा? एका ट्रॅक्टर मध्ये किती ब्रास वाळू बसते? एका ट्रकामध्ये किती ब्रास वाळू बसते? ह्या गोष्टी सिव्हिल इंजिनियरला तोंडपाठ पाहिजेत. होतात तोंडपाठ, व्यवसायात पडले की तोंडपाठ होऊन जातात. 2 ब्रास कशामध्ये सांगितलं? ट्रॅक्टर मध्ये का ट्रक मध्ये? एका ट्रॅक्टर मध्ये 1 ब्रास. एका ट्रॅक्टर मध्ये 1 ब्रास. ट्रक मध्ये 2 ब्रास. बर, थांबा. अगोदर एका ट्रॅक्टर मध्ये 1 ब्रास सांगितलं. ठीक आहे. तुमचा काय व्यवसाय वगैरे आहे का? का असं सांगितलं? नाही, मला अगोदर कोणीतरी एका ट्रॅक्टर मध्ये 1 ब्रास, कोणीतरी गर्ल स्टुडंट होती कोणतर.
नाही नाही सर. सर, परंतु घरात काम चालू असल्यामुळे माहितच म्हणजे येत नाही तर घरी हा ठीक आहे, घेऊन. ओके ओके. एका ट्रॅक्टर मध्ये एक ब्रास जास्तीत जास्त 1.25 ब्रास पर्यंत वाळू बसते. जर फुल गच भरून ट्रॉली जर आपण आणली तर जास्ती एक ब्रास ठीक आहे, एक ब्रासच बसते. पण आणखी थोडी जर मराठीत आपण शिग लावून भरणे म्हणतो, तसं जर भरली तर जास्तीत जास्त 1.25 ब्रास पर्यंत वाळू एका ट्रॉलीमध्ये बसते. तोच जर मोठा ट्रक असेल त्याच्यामध्ये जर तुम्ही मोठी शिग लावून भरली तर जास्तीत जास्त 3 ब्रास 4 ब्रास पर्यंत वाळू बसेल. मग अशा पद्धतीनं ब्रास, आता ब्रास आणि मीटर क्यूबचं कन्व्हर्जन कसं करायचं? ट्रकाची लांबी तर मीटर किंवा फुटात असणार आहे. मग याचा अभ्यास आपल्याला पाहिजे. मेजरमेंट काय आलं इथं? मेजरमेंट आले. त्याच्यावरून तुम्ही काय काढला? व्हॉल्यूम काढला. व्हॉल्यूम काढला म्हणजेच परत ब्रासचं कन्व्हर्जन केलं. 2.83 मीटर क्यूब 2.83 मीटर क्यूब म्हणजे एक ब्रास असतो. मग ट्रॉलीचं तुम्हाला मेजरमेंट घ्यावं लागेल. किती मीटर बाय किती मीटर बाय किती मीटर उंची आहे, आणि त्याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे? ब्रासचं कन्व्हर्जन मिळणार आहे. 2.83 मीटर क्यूब झाले की एक ब्रास होणार आहे. मग तुम्ही ट्रॉली मोजायची. ही ट्रॉली आहे, ही आहे ट्रॉली तुमची. मग ट्रॉलीची लेंथ किती मीटर आहे, विड्थ किती मीटर आहे आणि डेप्थ किती मीटर आहे, हे 3 डायमेन्शन मोजले, मीटर क्यूब मिळालं की त्याच्यावरून तुम्हाला किती ब्रास वस्तू मिळणार आहे. तसं ट्रकाचं आहे. अशा पद्धतीनं अदर रिलेटेड क्वांटिटीज आपण काढू शकतो, किंवा इथं किती कट करावं लागेल, किती फिल करावं लागेल, दॅट इज दी क्वांटिटी. गॉट इट एव्हरीवन? Yes, Yes, sir. sir. Okay. So then next, to prepare plan of country of detailed location of cities, towns, village and major roads. Have you seen the map of our country? Yes. Map of our Maharashtra state? Yes, sir. Yes, sir. Map of our Solapur district, Sangli district, किंवा त्या डिस्ट्रिक्ट पर्टिक्युलर तुम्ही ज्या डिस्ट्रिक्ट मधला असाल त्या डिस्ट्रिक्टचा मॅप ही त्या महाराष्ट्राच्या लेआउट मध्ये असेल, किंवा सेपरेट डिस्ट्रिक्टचाही मॅप असेल. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसत असतो? विलेज दाखवले जातात. छोट्या छोट्या लाईन्स असतात, त्या इंडिकेट काय करतात? रोड इंडिकेट करतात. मग टू प्रिपेअर, इंडियाचा मॅप काय असा तयार झालेला नाहीये, त्याच्यासाठी सर्वे केला गेलेला आहे. सिव्हिल इंजिनियर त्या ठिकाणी उपस्थित होते. सो सर्वे करण्यासाठी कशासाठी यूज करतो आपण? टू प्रिपेअर अ प्लॅन ऑफ कंट्री ऑफ डिटेल लोकेशन ऑफ सिटीज, टाउन्स, विलेज अँड मेजर रोड. मग तसं कंट्रीचा मॅप असेल, प्लॅन असेल, किंवा तुमच्या एखाद्या पर्टिक्युलर सिटीचा मॅप असू शकतो. पंढरपूर सिटीचा तुम्ही नगरपालिकेमध्ये गेला तर पंढरपूर सिटीचा मॅप मिळेल. सोलापूरमध्ये गेला तर सोलापूर महानगरपालिकेचा मॅप मिळेल. सांगलीला गेला तर तुम्ही सांगली महापालिकेचा मिळेल, किंवा सांगली जिल्ह्याचा मॅप मिळेल. मग त्याच्यामध्ये मेजर सिटी असतील. सोलापूर म्हटलं की पंढरपूर तालुकाला मंगळवेढा आहे, सांगोला सिटी आहे. अशा पद्धतीचं आपण काय करू शकतो? प्रत्येक सिटी आणि त्या सिटीचं त्या एखाद्या ब्रॉड लोकेशन पासून डिस्टन्स किती आहे, रस्ता कसा आहे, अशा पद्धतीचा आपण काय करू शकतो? मॅप तयार करू शकतो सर्वे करून. मग त्याला स्केल, सोलापूर मंगळवेढा डिस्टन्स 50 किलोमीटर आहे. आता 50 किलोमीटर डिस्टन्स आपल्याला कुठे दाखवायचं आहे? पेपरवरती दाखवायचं आहे की नाही मॅप तयार करायचा म्हणल्यावर, बरोबर की नाही? Yes, sir. Yes, sir. स्केल आपल्याला माहित आहे, 1 मीटरच्या ऐवजी 1 सेंटीमीटर घ्यायचं. 50 आता किलोमीटर आहे, 50 किलोमीटर. मग आपल्याला काय करावं लागेल? 1 किलोमीटर ऐवजी आपण 1 सेंटीमीटर घेऊ. मग 50 किलोमीटरचं काय होईल? 50 सेंटीमीटर होईल. एक एक्झाम्पल देतोय मी. आता एवढंही आपल्याला चालत नाही, ह्याच्यापेक्षा कमी करावं लागेल. तेवढे 50 सेंटीमीटर पण पेपरवरती एखाद्या सिंपल बसणार नाही. बघा, एक पेज घ्या आणि 1 फूट पट्टी आहे 30 फुटाची, म्हणजे किती सेंटीमीटर आहे चेक करा. 30 सेंटीमीटरची आहे 1 फूट म्हणजे. मग 30 सेंटीमीटर एका पेपरवरती नाही बसत.
अशा पद्धतीने आपण स्केल कमी 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 करत यायचं आणि एका पेपरवरती ती डायमेन्शन्स प्लॉट करू शकतो, म्हणजेच मॅप प्रिपेअर करणे. Then next objective, to prepare the engineering details plan sections of various sections of roads, railways, bridges, dams and other structures. ही व्हॅली आहे, या ठिकाणी डॅम कन्स्ट्रक्ट करणार आहे आपण, म्हणजे ही वॉल आहे डॅमची आणि आतल्या बाजूला काय असणार आहे, पाणी असणार आहे तुमचं. मग त्याचा सेक्शन काढायचा, किती उंची आहे ही, किती डेप्थला आपल्याला फाउंडेशन करावं लागेल जमिनीच्या खाली इथं. मग त्याचं मेजरमेंट घेऊन आपण पेपरवरती ड्रॉइंग करणं गरजेचं आहे. त्यानंतरच आपण काय करू शकतो, कन्स्ट्रक्शन करू शकतो. मग त्याच्यामध्ये डिटेल प्लॅन, मग त्याच्यामध्ये तुमचा रोडचा प्लॅन येऊ शकतो, रेल्वेचा प्लॅन येऊ शकतो. मग तुम्ही रेल्वेचा प्लॅन काढणार अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं रेल्वेचा प्लॅन काढू शकता तुम्ही. मग त्याच्यासाठी जमिनीचे उतार तुम्हाला अभ्यास करावे लागतील. एकसारखी जमीन ग्राउंड आहे का, काही ठिकाणी खड्डा आहे, काही ठिकाणी अशी लेवल आहे. मग हा खड्डा आहे, आता ह्याच्यावरती रेल्वे ट्रॅक टाकायचा तुम्हाला, हा रेल्वे ट्रॅक आहे. मग हे काय करावं लागेल तुम्हाला, एकतर भरून करावं लागेल किंवा इथं नाला असेल तर या ठिकाणी ब्रिज कन्स्ट्रक्ट करावा लागेल छोटासा. मग याचा पूर्ण डिटेल स्टडी सर्वे केल्याशिवाय करता येत नाही. एखाद्या रेल्वे ट्रॅक वरती किती ठिकाणी नाला क्रॉस झालेला आहे, किती ठिकाणी नदी क्रॉस झालेली आहे, किती ठिकाणी छोटा ओढा आहे, किती ठिकाणी मोठा ओढा आहे. मग कोणत्या ठिकाणी कोणतं स्ट्रक्चर बांधायचं, साध्या पायपा टाकून जाऊ शकतं का, किंवा आरसीसीचं मोठं बॉक्स कन्वर्ट करावं लागेल. अशा पद्धतीचा सर्वे करून तुम्ही काय करता, त्या लाईनवरच्या जे काय स्पॉट आहेत ते स्पॉट नोट करता तुम्ही, आणि मग कोणत्या ठिकाणी कोणत्या टाईपचं स्ट्रक्चर बांधावं लागेल की पाणी खालून निघून जाईल. अशा पद्धतीचं सेक्शन्स किंवा रूट तुम्ही सर्वे करून प्लॅन करू शकता. And last objective, to prepare a topographical map showing details of hill, valley and river. सर्वे कशासाठी करायचा, तर टोपोग्राफिकल मॅप. टोपोग्राफी म्हणजे ही एक लँड आहे, या जमिनीचा उतार कसा आहे, टोपोग्राफी कशी आहे, एवढ्या जमिनीची टोपोग्राफी कशी आहे, त्याचा सर्वे करून आपण काय ठरवू शकतो. एखादी समजा उंच टेकडी आहे, तर उंच टेकडीचा टोपोग्राफीचा मॅप अशा पद्धतीनं लेवल्स आपण काढू शकतो. तर याला काय म्हणायचं, किंवा हा टोपोग्राफी मॅप असतो तुमचा. काय मी लाईनच मारलेत म्हणजे काय याचं मिनिंग काय, तर इथे एक टेकडी आहे, ही उंच भाग आहे, सेंटर आहे टेकडीचा, हा टेकडीचा सेंटर आहे. मग काय झालं, एकाच उंचीचे रिलेटिव्ह पोझिशन, एका उंचीचे पॉइंट ह्या टेकडीच्या बाजूचे जोडले आपण. त्याच्यानंतर खाली दुसरी उंची, म्हणजे समजा जमिनीपासून ही टेकडी 100 मीटरवरती असती तर पहिल्यांदा 100 मीटरचा घेतला, त्यानंतर खाली आलो आपण 99 मीटर हाईटला, त्यानंतर 98 मीटर हाईटला, त्यानंतर 97 मीटर हाईटला, 95 मीटर हाईटला, 94 मीटर हाईटला आपण आलो. असं करत करत ज्यावेळी एकाच उंचीचे पॉइंट ज्यावेळी जोडले त्यावेळी असे आपल्याला सर्कल्स मिळतात. मग आत बाहेर गेलेले पण का दिसतात असे, तर ती उंची कॉन्स्टंट असते या एरियामध्ये. मग ही परत आता जमिनीवरती आलो आपण, जमिनीवरती मग इथं हा आपण 100चा म्हणलं होतं, हा 92चा असेल, हा 90चा असेल, ह्याला कंटूर असं म्हणलं जातं. याचा डिटेल स्टडी सेकंड इयर मध्ये परत आहे. कंटूर म्हणजे जमिनीचा उतार, या ठिकाणची उंची 92 मीटर इतक्या हाईटची आहे, या ठिकाणची उंची 90 मीटर हाईटची आहे, या ठिकाणची उंची 98 मीटर आहे, इथली 100 आहे, 98, 94, 92, अशा पद्धतीचं एकाच उंचीचे पॉइंट जर त्या एरियातून जोडत गेलो तर अशा पद्धतीचा कंटूर मिळतो आपल्याला. त्याला आपण हिल किंवा व्हॅली किंवा रिव्हरचे पॉइंट ह्याच्यावरून आपल्याला मार्क करता येतात. सो दिस इज व्हेरी वास्ट सब्जेक्ट इन दी सिव्हिल इंजिनिअरिंग.
आणि की जो बेसिक आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मधला. गॉट इट? सो दीज आर दी ऑब्जेक्टिव्स. These are the objectives or purpose of surveying. Then next point is the types of surveying. Next point is the types of surveying. So what are the types of surveying? So there are two types of surveying: plane surveying and geodetic surveying. Plane surveying and geodetic surveying. So what is plane surveying and what is geodetic surveying? So the earth is assumed to be spheroid in the shape. कसा आहे पृथ्वीचा शेप? पूर्णपणे सर्कल आहे का? Spheroid. नाही. हा, म्हणजे जो शेप आहे तो असा स्पॅरॉडिकल आहे, एक्झॅक्ट सर्कल नाहीये. मग अर्थ इज अज्युम्ड टू बी स्पॅरॉइड इन शेप. इन प्लेन सर्वेइंग द कर्वेचर ऑफ अर्थ इज निग्लेक्टेड. आता स्पॅरॉडिकल आहे म्हणल्याला कर्व आहे की नाही हो? Yes. कर्वेचर शेप आहे की नाही? पण प्लेन सर्वेइंग मध्ये कर्वेचर ऑफ अर्थ इज निग्लेक्टेड म्हणले. म्हणजे आपण आता तर स्ट्रेट आहे आपण असं अज्युम करतो. हा कर्वेचर आहे, तो कर्वेचर शेप स्ट्रेट आहे असं आपण अज्युम करतो. Assuming the earth surface is plane and line joining 2 points on the surface is considered as a straight line. म्हणजे याच जर पृथ्वीवरती इथे एक पॉइंट आहे आणि इथे एक पॉइंट आहे, तर हा पॉइंट स्ट्रेट आहे असं आपण अज्युम करतो. कशामध्ये? प्लेन सर्वेइंग मध्ये. आता विचार करा, हे दोन पॉइंट मी जोडले, स्ट्रेट आहेत, पण याला काहीतरी कर्वेचर शेप आहे की नाही? की जो खूप निग्लिजिबल आहे. 0.0000002 अशी व्हॅल्यू असेल ती. कर्वेचरची जी व्हॅल्यू आहे ती 0.0002 असेल आणि स्ट्रेट लाईन आहे ती जी काय मेजरमेंट होईल ती व्हॅल्यू असेल तुमची. बघा आपण काय डिस्कस करतोय. प्लेन सर्वेइंग मध्ये आपण कर्वेचर ऑफ अर्थ निग्लेक्ट करतो. म्हणजे ऍक्च्युली पृथ्वी आपली जी आहे ती अर्थ आहे ती स्पॅरॉडिकल शेप मध्ये आहे, पण प्लेन सर्वेइंग मध्ये आपण कर्वेचर ऑफ अर्थ आपण निग्लेक्ट करतोय. तुम्हाला असाच एमसीक्यू ला क्वेश्चन विचारला जाऊ शकेल. द कर्वेचर ऑफ अर्थ इज निग्लेक्टेड. खाली ऑप्शन असतील, ए प्लेन सर्वे, बी जिओडेटिक सर्वे, तीन कुठला तर सर्वे. त्या केसमध्ये तुम्हाला आन्सर काय लिहावं लागेल? Plane surveying. प्लेन सर्वे. म्हणजे अर्थ आहे स्पॅरॉडिकल, पण आपण प्लेन सर्वे मध्ये ती स्ट्रेट आहे असं समजतो. म्हणजे आपण पंढरपूर स्टँड पासून गोपाळ आपल्या कॉलेजचं जी काय गेट आहे इथपर्यंत जर डिस्टन्स मोजलं तर ते स्ट्रेट डिस्टन्स मेजर करेल आपण. असं नाही आपण म्हणणार की ते कर्वेचर शेप, त्याला त्याच्यात कर्वेचर कन्सिडर करूया. कर्वेचर त्या ठिकाणी कन्सिडर करत नाही आपण. अँड ट्रायंगल जॉईनिंग एनी 3 पॉइंट्स ॲज प्लेन ट्रायंगल. म्हणजे जर एखादी लाईन मार्क केली तर ती स्ट्रेट लाईन म्हणूनच मार्क करतो. एखादा ट्रायंगल फॉर्म केला तोही स्ट्रेट लाईन मध्येच आहे असं आपण कन्सिडर करतो. त्याला आपण प्लेन सर्वेइंग असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी कर्वेचर आहे, पण ते आपण काय करतोय? कन्सिडर करत नाही. हा ट्रायंगल आहे. आता याचं ABC याची मेजरमेंट घेतली आपण स्ट्रेट लाईन, तर काय केलं? अशा पद्धतीचा ट्रायंगल तयार होईल की नाही? आणि जर कर्वेचर कन्सिडर केलं तर याला थोडंसं कर्वेचर असेल की नाही या स्ट्रेट लाईनला अशा पद्धतीचं?
येते का लक्षात? हा सर. कन्सिडर केलं तर असं कर्वेचर थोडस असेल, पण या कर्वेचर म्हणजे आता या कर्वेचरला पण काहीतरी लेंथ आहे की नाही, येस सर. आणि या स्ट्रेट लाईनला पण काहीतरी लेंथ आहे. मग समजा स्ट्रेट लाईनची लेंथ 2 मीटर असेल तर याच्यामध्ये कर्वेचर ऍड केल्यानंतरच तुमची खरी ऍक्च्युअल लेंथ मिळेल की नाही तुम्हाला? हा सर. ऍक्च्युअल जर स्पेरॉडिकल अर्थ आहे असं जर कन्सिडर आपण करत असेल तर कर्वेचरची लेंथ ज्यावेळी आपण मेजर करेल त्याच वेळी ती खरी लेंथ असणार आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? Yes, sir. कर्वेचरची लेंथ कशी काढतो माहिती आहे की नाही? हा थीटा आहे, ही रेडियस आहे. हा, थीटा आणि रेडियस नोन आहे. सांगा मला कर्वेचरची लेंथ. झालेलं आहे ट्रिग्नोमेट्री तुम्हाला. हे कर्वेचर आहे, येतंय का लक्षात? हा कर्वेचर पार्ट आहे, हा स्ट्रेट लाईनचा पार्ट आहे. म्हणजे ए आणि बी 2 पॉइंट आहे, स्ट्रेट लाईन न जोडले, त्याला हा कर्वेचर आहे. रेडियस माहित आहे, थीटा माहित आहे. याच्यावर आपण कर्वेचर काढू शकतो ना. मग आपल्याकडे अर्थ आहे, अर्थला पण रेडियस आणि थीटा आहेत का नाही? ही थीटा आहे आणि ही रेडियस माहित असेल तुम्हाला, तर ही कर्वेचर काढू शकता की नाही तुम्ही? ठीक आहे हो, तुम्हाला काहीच माहित नाहीये, तुम्ही बहुतेक ट्रिग्नोमेट्री शिकलाय की नाही? आर थीटा माहित असेल तर कर्वेचर, ठीक आहे, तो बघा तुम्ही आता कुठे तुम्हाला मिळतो त्याचा अभ्यास करायला. आता सध्या तर तुम्हाला लागत नाही, त्यामुळं डोंट वरी, सेकंड इयर मध्ये लागतं हे परत सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये. ओके, सो प्लेन सर्वे मध्ये आपण ही कर्वेचर लक्षात, हा जो कर्वेचर पॉट दिसतोय हा आपण निग्लेक्ट करतो, म्हणजे फक्त AB चं स्ट्रेट लाईन डिस्टन्स मेजर करतो. म्हणजे ही पृथ्वी आहे तर इथलं या ए पासून या बी पॉइंट पर्यंत डिस्टन्स मेजर करायचं तर स्ट्रेट लाईन मेजर करतो, या ठिकाणी कर्वेचर घेत नाही. ओके, दॅट्स इट. मिनिंग समजून घेतलं फक्त. प्लेन सर्वे मध्ये आपण कर्वेचर निग्लेक्ट करतो, स्ट्रेट लाईन डिस्टन्स मेजर करतो. गॉट इट. देन जिओडेटिक सर्वे. In geodetic surveying, the curvature of earth is taken into consideration. काय म्हटलं हो सेंटेन्स आहे? कर्वेचर कन्सिडर केली जाते. पण कधी केली जाते? तिथं एक खाली सेंटेन्स आहे, जर एरिया मोर दॅन 260 किलोमीटर स्क्वेअर असेल तर. 260 किलोमीटर स्क्वेअर पेक्षा जर जास्त एरियाचा तुम्ही सर्वे करत असाल तरच जिओडेटिक सर्वेइंग मध्ये कर्वेचर ऑफ अर्थ कन्सिडर केली जाते. आता कशी कन्सिडर केली जाते? सपोज ही एक स्ट्रेट लाईन आहे, सपोज मी एक एक्झाम्पल कशी कर्वेचर केली जाते. याचं डिस्टन्स मेजर केलं, सपोज हे 10 मीटर आहे. आता कर्वेचर ऑफ अर्थ म्हणजे याला काहीतरी कर्वेचर आहे की नाही, असं आहे की नाही? पॅराबोलिकचा जर विचार केला, ग्राउंडला कर्व आहे असं आपण समजलं ह्या लेंथला, तर हा ए आणि बी पॉइंट आहे, याची एक स्ट्रेट लाईन आहे, एक कर्वेचर दिसतंय. मग 10 मीटर मध्ये आपण काय करायचं, याची रेडियस आणि हा थीटा नोन पाहिजे आपल्याला त्या केसमध्ये, आणि आर आणि थीटा नोन असेल तर या कर्वेचरची लेंथ मिळते आपल्याला डायरेक्ट. आणि ती लेंथ एकतर डायरेक्ट कर्वेचरची लेंथ आपण इथे घेऊ शकतो किंवा 10 प्लस काय ऍडिशनल कर्वेचरची लेंथ आहे ती ऍड करतो आपण. सो इन दिस वे वी आर कन्सिडरिंग दी जिओटेटिक कर्वेचर ऑफ अर्थ इन दी जिओटेटिक सर्वेइंग. म्हणजे स्ट्रेट लाईन ची मेजरमेंट न घेता कर्वचं मेजरमेंट घेतो. दॅट इज नथिंग बट दी मेजरमेंट ऑफ डिस्टन्स बाय कन्सिडरिंग दी अर्थ, सॉरी, कर्वेचर ऑफ अर्थ. गॉट इट एव्हरीवन? येस. म्हणजे स्ट्रेट लाईन नाही, ते कर्वेचरचं डिस्टन्स आपल्याला पाहिजे असतंय, स्ट्रेट लाईनचं नाही. जिओडेटिक सर्वेइंग मध्ये आपण स्ट्रेट लाईनचं डिस्टन्स नाही घेत तर कर्वेचर ऑफ अर्थचं डिस्टन्स घेतो. म्हणजे ते मी दाखवला शेप तुम्हाला, या शेपचा आपण डिस्टन्स घेतो.
ऑब्विसली स्ट्रेट लाईन पेक्षा हे डिस्टन्स जास्त असेल की नाही हो? असेल की नाही? सर असणार आहे. 2 पॉइंट आहेत ए आणि बी, ते स्ट्रेट लाईननी जोडले आणि ते कर्व काहीतरी काढून जोडले, तर कर्वेचरचं हे डिस्टन्स एक्स्ट्रा आहे की नाही याच्यापेक्षा स्ट्रेट लाईन पेक्षा? सिंपल आहे. स्ट्रेट लाईन 2 पॉइंट जोडलेत, तेच काहीतरी एका कर्वने जोडलेत, तर कर्व वरतून आपल्याला जास्त पाथ लागला नाही की ट्रॅव्हल करायला स्ट्रेट लाईन पेक्षा? हा सर. बोलत चला. So this is the geodetic surveying. In the geodetic surveying, curvature of earth is taken into consideration and hence high degree of accuracy is obtained. म्हणजे हाय डिग्री ऑफ अॅक्युरेसी म्हणजे एक्झॅक्ट डिस्टन्स तुम्हाला कर्वेचरचा जो अर्थचा स्पॅरोडिकल शेप आहे त्याचा एक्झॅक्ट डिस्टन्स मिळेल. इट इज युज्ड व्हेन सर्वे एक्सटेंड ओव्हर लार्ज एरिया. ज्यावेळी लार्ज एरियावरती सर्वे करतो त्याच वेळी आपण हा गोष्ट कन्सिडर करतो आणि जो काही एरर असतो तो ऍड करत असतो त्यात. द लाईन जॉईनिंग एनी 2 पॉइंट्स ऑन द सरफेस ऑफ अर्थ विल बी कर्व्ड वन अँड द triangle considered as a spherical triangle. Geodetic survey is used when survey extend an area of more than 260 किलोमीटर. जर 260 किलोमीटर पेक्षा जास्त एरिया असेल तरच आपण काय करतो, जिओडॅटिक सर्वेइंग कन्सिडर करतो. गॉट इट? येस सर. Okay. So next is the principles of surveying. Next part is the principles of surveying. So the fundamental principles of surveying, there are 2 main principles of surveying. Work from whole to part and to locate a point by taking measurement from 2 reference point. सर्वेइंग करण्यासाठी 2 मेन प्रिन्सिपल आहेत. पहिलं प्रिन्सिपल म्हणजे टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. टू वर्क म्हणजे काम करणे, फ्रॉम होल टू पार्ट म्हणजे एक मोठा एरिया आहे त्याला छोट्या छोट्या एरियामध्ये डिवाइड करायचा आणि छोट्या पद्धतीने अनालिसिस करायचं. ते एक झालं. आणि काही अननोन दिलेले आहेत त्याच्यावरून तिसरा अननोन फाइंड आउट करायचा, तो म्हणजे सेकंड आहे. म्हणजे टू लोकेट अ पॉइंट बाय टेकिंग मेजरमेंट. टू लोकेट म्हणजे काय करणे, मार्क करणे. अ पॉइंट बाय टेकिंग मेजरमेंट, हा एक पॉइंट आहे. टू लोकेट अ पॉइंट म्हणजे हा पॉइंट मार्क केला. बाय टेकिंग मेजरमेंट फ्रॉम 2 रेफरन्स, तर हा तुमचा ए आणि बी पॉइंट आहे, याला डिवाइड केल्यावर तिसरा पॉइंट मिळाला आणि हा पॉइंट मार्क करायचा, तर हे मेजरमेंट करून आपण काय केलं, हा पॉइंट मार्क केला सी. अशा पद्धतीनं रेफरन्स पॉइंट 2 माहित असतील आणि तिसरा पॉइंट मार्क करायचा असेल तर ते सेकंड प्रिन्सिपल आहे. आणि पहिलं प्रिन्सिपल म्हणजे टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट, म्हणजे एखादा एरिया छोट्या एरियामध्ये डिवाइड करायचा आणि त्याचा एरिया फाइंड आउट करायचा किंवा त्याचं अनालिसिस करायचं. दॅट इज these are the 2 principles of surveying. So we will see first one by one. To work from whole to part means what? To work from whole to part, this is the main principle of surveying. Here the entire plot will be divided into smaller triangles and the area will be surveyed from the boundary to the innermost triangle. हे स्केच बघा. ABC हा एक मोठा ट्रायंगल आहे की नाही? येस. तो परत छोट्या ट्रायंगल मध्ये डिवाइड केलाय बघा. परत ADE एक झाला, DFB एक झाला, DEF एक आहे, EFC आहे, त्यानंतर परत DGJ आहे. असे छोट्या ट्रायंगल मध्ये डिवाइड केला आणि आपण परत याचं काय करू शकतो, एरिया काढून ट्रायंगलचा एरिया कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला यूज करू शकतो आणि याच्यामुळे काय करू शकतो, छोट्या एरियाचं सुद्धा अनालिसिस करू शकतो. दॅट इज द टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. काम असं करायचं, वर्क फ्रॉम होल टू पार्ट मीन्स छोट्या गोष्टींचंही अनालिसिस करता आलं पाहिजे.
ग्राउंड आहे मोठं, त्या ग्राउंडला जर आपण छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, प्रत्येक पार्टचा एरिया आपण इझिली कॅल्क्युलेट करेल. दॅट इज दी फर्स्ट प्रिन्सिपल. सो द पर्पज ऑफ वर्किंग फ्रॉम होल टू पार्ट इज लोकलाइज द एरर अँड टू कंट्रोल द अक्युमुलेशन ऑफ एरर. आपण जर एखादा एरिया छोट्या छोट्या पार्ट मध्ये डिवाइड केला तर आपण काय करू शकतो, एरर रिड्यूस करू शकतो, मेजरमेंटचे एरर रिड्यूस करू शकतो. टेपनं मेजरमेंट घ्यायचं आहे, 30 फुटाचं मेजरमेंट घेणार आहे आणि 4 फुटाचं मेजरमेंट घेणार आहे. 4 फुटाला तुम्ही एकदम स्ट्रेट असा टेप पकडू शकता, तोच तो 30 फुटाला काय होणार, मध्ये कुठं तर टेप हलणार की नाही, किंवा ग्राउंड सरळ नसणार. म्हणजे जितकं मोठं डिस्टन्स तुम्ही एकदम मेजर करायला जाल तेवढं काय होणार आहे, एरर येणार आहेत. आणि जितकं छोटं डिस्टन्स तुम्ही मेजर करायला जाल तेवढं इझिली मेजर करणार की नाही. येस. काय इमॅजिन होतंय का, 30 मीटरचा एकदम टेप पकडायचा आहे ग्राउंड वरती 30 मीटर डिस्टन्सला. मग ग्राउंड एकसारखा असेल की नसणार आहे, 30 मीटरला कुठं तर थोडासा अंडुलेशन्स असेल. मग टेप तुम्ही असा 30 मीटरचा एकदम स्ट्रेच करून धरू शकता का, नाही धरू शकत. मग कुठं तर खड्ड्यात जास्त जाईल टेप, कुठं तर उंचीवरती असं जास्त होईल, मग ते अँड्युलेशन्स थोडेसे राहतील. अशा पद्धतीनं असं असेल, कुठं तर थोडा असा एरिया असेल असं काय तर, मग किंवा इथं कुठं तर खड्डा असेल, मग त्याच्यामुळं हा एरर येणार मेजरमेंट मध्ये. त्याच्याऐवजी छोटंच डिस्टन्स तुम्ही स्ट्रेट मेजर करू शकता की नाही. मग त्याच्याऐवजी म्हणून मोठा एरिया जर ट्रायंगल मध्ये डिवाइड केला तर काय कराल तुम्ही, एरर एलिमिनेट करून मेजरमेंट करू शकाल. बरोबर आहे की नाही. येस सर. हा, सो दॅट इज दी टू वर्क फ्रॉम होल टू पार्ट. दॅट इज दी फर्स्ट प्रिन्सिपल. And second principle is to locate a point by taking measurement from two reference point. म्हणजे असा एखादा पॉइंट मार्क करायचा ग्राउंड वरती की जे त्याला 2 अननोन पॉइंट्स माहित असतील आपल्याला. त्या अननोन पॉइंटच्या 2 नोन पॉइंटच्या रेफरन्सने तिसरा अननोन पॉइंट मार्क करणे आणि मग मेजरमेंट घेणे. बघा इथे लिहिलेलं सेंटेन्स मिनिंग काय, टू कंट्रोल पॉइंट आर सिलेक्टेड इन द एरिया अँड द डिस्टन्स बिटवीन देम इज मेजर्ड अँड प्लॉटेड ऑन द पेपर. ऑल अदर पॉइंट्स आर मार्क्ड बेस्ड ऑन दीज 2 पॉइंट्स. हा पहिला फिगर बघा तुम्ही, PQR ट्रायंगल दिसतोय की नाही. येस सर. PQR ओके. ह्याच्या तिन्ही बाजू माहित आहेत आपल्याला, त्यामुळे आपण डायरेक्ट मेजरमेंट करू शकतो की नाही. 3 पॉइंटचे लोकेशन माहित आहेत, फक्त टेप पकडायचा, PQ PR QR मेजरमेंट घ्यायचं, झालं. आता सेकंड इमेज बघा. PQ डिस्टन्स माहित आहे आपल्याला, PR आणि QR माहित नाहीये डिस्टन्स. PR आणि QR डिस्टन्स माहित नाहीये, किंवा SR चं डिस्टन्स माहित आहे, SR. मग तुम्ही काय करणार, P आणि Q ला बायसेट करून S पॉइंट फाइंड आउट करणार. P आणि Q ची पोझिशन माहित आहे तुम्हाला, तर P आणि Q ला बायसेट करून S सेंटर वरती काढणार. S आणि R चं डिस्टन्स माहित आहे, ते राईट अँगल प्लॉट करून ते डिस्टन्स प्लॉट करणार. R मिळाला तुम्हाला. परत इथून इथपर्यंत टेप पकडणार, इथून इथपर्यंत टेप पकडणार, PR आणि QR चं डिस्टन्स फाइंड आउट करणार. टू लोकेट अ पॉइंट बाय टेकिंग मेजरमेंट फ्रॉम 2 रेफरन्स पॉइंट. कोणकोणते रेफरन्स पॉइंट माहित होते आपल्याला, P and Q. P आणि Q माहित होतं, R फाइंड आउट करायचा होता. मग आपण PQ माहित असल्यामुळं S सेंटर काढला, S वरून 90 डिग्री टाकला, तिथं R फाइंड आउट, SR चं डिस्टन्स माहित होतं, ते टाकलं आपण. परत हे PR आणि QR मोजलं आणि आपण हा ट्रायंगल पूर्ण केला. सिमिलरली तिसऱ्या स्केचला या. PQ माहित आहे, R ची डायरेक्शन माहित आहे, म्हणजे थीटा माहित आहे. PQ माहित आहे, थीटा माहित आहे. मग Q ला तुम्ही काय केलं, P शी इन्क्लिनेशन देऊन R ची डायरेक्शन मार्क केली. R ची डायरेक्शन मार्क केल्यावर KR डिस्टन्स प्लॉट केलं तुम्ही किंवा मेजर केलं. आलं येतंय का लक्षात. इथं पण बघा,
Yes, sir. पी क्यू माहित आहे, थिटा माहित आहे, म्हणजे आर कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे ते माहित आहे. आर कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे ते माहित आहे, मग ती डायरेक्शन मार्क केली तुम्ही. सिमिलरली फोर्थ स्केचला या, पी क्यू लाईन माहित आहे, थिटा आणि थिटा 1 माहित आहे, आर लोकेट करायचा आहे. काय करणार हो? पी क्यू माहित आहे, थिटा थिटा 1 माहित आहे, आर लोकेट करायचं आहे. काय करायचं? P1 च्या ठिकाणाहून थिटा 1 इन्क्लिनेशन घेऊन R पर्यंत मार्क करायचं हा आणि खाली Q पासून थिटा इन्क्लिनेशन घेऊन R पर्यंत मार्क करायचं आणि ती दोन्हीचा जो हा इथं छेदतात ना हा जिथं क्रॉस येईल, दोन्हीचा क्रॉस येईल, 2 लाईन जिथं, तो आर पॉइंट असेल. म्हणजे 2 नोन पॉइंट वरून आपण काय केलं? तिसरा पॉइंट आपण मार्क केला. बघा अजून, टू लोकेट अ पॉइंट बाय टेकिंग मेजरमेंट फ्रॉम 2 रेफरन्स पॉइंट. 2 रेफरन्स पॉइंट माहिती आहेत तर तिसरा मार्क करायचा. सिमिलरली 5वं स्केच बघा, पी क्यू आर माहित आहे, पण ही स्ट्रेट लाईन मार्क करायची आहे, थिटा माहित नाही, तर या ठिकाणी थिटा मेजर करून आपण ही तिसरी लाईन पण मार्क करू शकतो. सो अशा पद्धतीनं 2 नोन पॉइंट असतील तर तिसरा पॉइंट आपण काय करू शकतो? मार्क करू शकतो. दॅट इज द सेकंड प्रिन्सिपल. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. ओके. सो दिस इज द पार्ट ऑफ सर्वेइंग. हा फक्त सर्वेइंगचा पार्ट या चॅप्टर मधला संपला. पुढचा पार्ट आहे फंडामेंटल्स ऑफ रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. आणखी एका लेक्चर मध्ये आपला हा सिलेबस कव्हर होऊन जाईल. ओके ओके, वेट, I will take attendance, then we will Yes, close. sir. I will take attendance and then we will close.